सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी ई रिक्षा वाटप करण्याबाबतचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, त्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण बघू शकतो, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फतचा हा 31 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय आहे. यामध्ये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. त्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 10 येथे पिंक ई रिक्षा बाबत नमूद करण्यात आलेले व केंद्र शासन मोटर वाहन नियम 1989 मध्ये आणि केंद्र शासन परिवहन विभाग अधिसूचना 8/10/2014 मध्ये नमूद करण्यात आलेल्या स्पेसिफिकेशन्स मध्ये सुसंगती राहण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे यामध्ये ही बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये स्पेसिफिकेशन तक्त्यातील मोटर कॅपॅसिटी 10 HP ऐवजी 2000 वॅट पेक्षा जास्त नसावी असे वाचावे. तसेच सीटर 3+1 ड्रायव्हर ऐवजी 4+1 ड्रायव्हर असे वाचावे. म्हणजेच ई रिक्षाची व्याप्ती वाढवून त्यामध्ये पासिंग जी आहे 3+1 होती ती 4+1 अशी करण्यात आली. सदर ई रिक्षाची सामान वाहून नेण्याची क्षमता 40 किलोपेक्षा जास्त नसावी. तसेच सदर रिक्षांचा वेग 25 किमी प्रति तास पेक्षा नसावा. अशा प्रकारचे शासनाचे शुद्धीपत्रक आहे. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वर दिलेल्या शहरामध्ये इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य सुद्धा या शासनामार्फत देण्यात येत आहे.